हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात, कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा। या रस्त्याने जात नाही, पण कुणी अशी स्थिती निर्माण केली तर सोडत नाही। शरद पवार सुनील शेळकेंवर भडकले। तू आमदार कुणामुळे झाला, तुझ्या अर्जावर कुणाची सही, पवारांचा सवाल। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे पवारांनी पुरावे द्यावे, अन्यथा पवारांनी चुकीचे आरोप केल्याचे महाराष्ट्रभर सांगणार। आमदार सुनील शेळकेंचं प्रत्युत्तर। जयंत पाटील पक्ष सोडून गेल्यास त्याला रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जबाबदार, आमदार सुनील शेळकेंचा घणाघात। शरद पवारांच्या वक्तव्याबद्दल काही माहित नाही, सुनील शेळकेंकडून याबद्दल माहिती घेईन। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावा लागू शकतात, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन आंबोसेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता। आपल्या मागणीसाठी जास्त उमेदवार देणं म्हणजे लोकशाही प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न। मराठा समाजाच्या उमेदवारीवर अर्जावर भुजबळांची प्रतिक्रिया। पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण, पुढील आठवड्याचा मध्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक, भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। 9 मार्चला दिल्लीत महायुतीची बैठक। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ, जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर शहा नड्डांसोबतही भाजप नेत्यांची बैठक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।